मुंबई महानगरपालिकेने 14,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला। या कनेक्टरमुळे नरिमन पॉइंटपासनं वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे। या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे आणि आता हा रस्ता खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या वेळेची मोठी बचत, इंधनाची मोठी बचत आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारतीय प्रजासत्ताक हा चिरायू हो आणि आमचं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे हे अशाच प्रकारे आम्हाला विकासाचा आणि समतेचा मार्ग दाखवत राहो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो। आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता कोस्टल रोड याचं उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर 3 कनेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय। मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात 2 टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास 94% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे जो फेब्रुवारी संपता तो देखील पूर्ण होईल। मुंबई महानगरपालिकेने 14,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला आणि आता या कनेक्टरमुळे नरिमन पॉइंटपासनं वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे आणि उद्या सकाळपासनं ही मुंबईकरांकरता खुली होणार आहे। या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे। या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे आणि आता हा रस्ता खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या वेळेची मोठी बचत, इंधनाची मोठी बचत आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे आणि म्हणून मुंबईकरांना आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारच्या वतीनं हा रस्ता आम्ही समर्पित करतो। या रस्त्याच्या एका भागामध्ये सौंदर्यीकरण सुरू झालेलं आहे आणि या रस्त्याच्या लगत मोठा सेंट्रल पार्क देखील तयार होणार आहे। त्यामुळे एक मुंबईचं भूषण म्हणून या रस्त्याकडे आपल्याला पाहता येईल।